तर मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मग बरे आहात ना? काय बरे नाहीत का? लॉस होत आहे? प्रॉफिट नाही होत आहे का? लॉस होत आहे. अच्छा. रिस्क मॅनेजमेंट नाही का तुमच्यासाठी? ठीक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रिस्क मॅनेजमेंट कशी करायची, बिगिनर्ससाठी 10,000 रुपयाचा कॅपिटल घेऊन दररोज मार्केटमध्ये प्रॉफिट कसं करायचं व स्टॉप लॉस कितीचा असला पाहिजे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला चालू करण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर्स करा व अशाच गमतीशीर माहितीसाठी माझ्या चॅनलला व माझ्यासोबत जुळून राहा. तर टाईम न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बिगिनर्स हे जे आहेत ना, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात लॉस करत असतात. तर मग बिगिनर्ससाठी मी एक जे क्वांटिटी असते ना, म्हणजेच एका लॉटने ट्रेडिंग करायची, जास्ती कॅपिटल घ्यायचं नाही. मिनिमम 10,000 रुपये यामध्ये कॅपिटल घेऊन यायचं आहे. तर व दररोज एकाच क्वांटिटीने यामध्ये ट्रेड करायचं आहे. तर चालू करूया, पुढे जाऊया. फक्त एका लॉटने ट्रेडिंग करायचा, हा झाला पहिला नियम. तर दुसरा नियम आहे, पर डे फक्त 1 आणि 2 ट्रेड घ्या. म्हणजेच यामध्ये बघा, 2 ट्रेड घ्यायचे जास्तीत जास्त, 2च्या वर एकही ट्रेड करायचं नाही. तर का, जास्तीत जास्त ट्रेड घेतल्याने तुमचा लॉस होण्याचं यामध्ये शक्यता असते. ओके. तर तिसरा पॉईंट बघूया, मॅक्सिमम लॉस पर डे. म्हणजेच तुमचा स्टॉप लॉस हा 300 रुपयेपर्यंत असला पाहिजे. 300 रुपयाच्या वर एकही रुपयाचा स्टॉप लॉस असला नाही पाहिजे, जेणेकरून तुमचा कॅपिटल बुडण्याची शक्यता यामध्ये नसते. ओके. तर पुढे जाऊया चौथा नियमकडे. जर पहिला ट्रेड जर प्रॉफिटमध्ये असला तर दुसरा ट्रेड कधीच करायचा नाही मित्रांनो. का, तर पहिल्या ट्रेडमध्ये जर तुम्ही प्रॉफिट कमवला असाल तर दुसऱ्या ट्रेडमध्ये तुम्ही लॉस गमवला असाल, तर या ठिकाणी काय होतं आहे, तर पहिल्या ट्रेडमध्ये माझा प्रॉफिट झाले होता बाबा, आता दुसऱ्या ट्रेडमध्ये माझा लॉस झाला. मग काय होतं, या ठिकाणी तुमचे जे इमोशन्स असतात ना, ते बदलत असतात. मग या ठिकाणी तुम्हाला काय वाटतंय, पहिल्या ट्रेडमध्ये मला प्रॉफिट झाला होता, दुसऱ्या ट्रेडमध्ये मला लॉस झाला, चला पहिल्या ट्रेडवर तर मला प्रॉफिट काढायचा यावेळेस. मग अशा पद्धतीने तुमचं यामध्ये तुम्ही असं इमोशन्स ट्रेड करू लागता. मग त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा आणि थोडंसं लॉस होण्याची शक्यता असते. म्हणून जर पहिला ट्रेड प्रॉफिट असला तर दुसरा ट्रेड घ्यायची गरज नाही, मार्केटला बंद करा आणि त्या ठिकाणी तुमची ट्रेडिंग थांबवा. ओके मित्रांनो, 5व्या नियमाकडे जाऊ द्या, ओव्हर ट्रेडिंग करू नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की इमोशन्स जे असतात यामध्ये कंट्रोल करता आले पाहिजे तुमचे. आता जरा समजा इमोशन म्हणताना तुम्हाला, आता समजा पहिला ट्रेड करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस झाला, कितीचा लॉस झाला, समजा 300 रुपयाचा लॉस झाला. मग नंतर आणि ट्रेड करता की बाबा 300 रुपयाचा माझा लॉस, याच्यामध्ये मला प्रॉफिट घ्यायचा आहे. तर असं न करता तुम्ही त्या ठिकाणी ओव्हर ट्रेडिंग थांबवा. आणि 6वा नियम आहे, म्हणजे मी ज्या शब्दावर आता सध्या बोलत आहे, इमोशन्सला बाजूला ठेवून ट्रेड करा. इमोशन्स तुमचे बाजूला असतील तर तुम्ही यामध्ये प्रॉफिटेबल होऊ शकता, नाहीतर यामध्ये प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, मेन पॉईंट आहेत इमोशन्सला कंट्रोल केलं तर तुम्ही यामध्ये लाईफ टाईम प्रॉफिटेबल असाल. तर हे जे काही 6 नियम होते, या 6 नियमाला तुम्ही तुमच्या जिथं ट्रेड करताना, ज्या ठिकाणी बसताना, तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या अशा ठळक अक्षरात त्या ठिकाणी एका कागदावर लिहा व तुमच्या तिथं एका टेबलला किंवा भिंतीला जे काय आहे त्या ठिकाणी चिटकावा. त्या ठिकाणी चिटकून तुम्ही त्या कागदाकडे बघून, त्या नियमाकडे बघून दररोज तुम्ही प्रॉफिट करा, म्हणजे ट्रेड करत जावा. यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? चांगला वाटला ना? व्हिडिओमधून तुम्हाला मोटिवेशन्स भेटले व ट्रेड कसं करायचं काही पॉईंट्स तुम्हाला भेटले, बरोबर आहे ना? मग अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जुळून राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.